आज मी न्यू तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी दोन कलर यूज करत आहे, पांढरा कलर आणि हा डार्क पिंक कलर आहे। चला तर मग सुरू करूया। पहिल्या सेटिंग आपण आता सुरुवातीला आपण पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। पट्टी तयार करण्यासाठी आपण असा एक नॉट घेणार आहोत। हा नॉट तयार केला। आता काय करायचं, आपल्याला इथे 5 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 5 चेन घेतला। आता काय करायचं, ह्या 5व्या खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे। 1 4 फंदाचा, 2 3 आणि 4 घेतला। आता परत अजून तिथेच 4 घ्यायचे। 1 2 3 आणि 4। टोटल झाले आपले 8। आता काय करायचं, 8 हे टोटल 8 झाले। आता काय करायचं, पहिल्या स्टार्टिंगचे 4 एका ह्याच्यात घ्यायचे असे। एक इथे पफ तयार करायचा एक। आता काय करायचं, एक चेन घ्यायची, चेन घेतली, परत आता नेक्स्ट उरलेले सेकंड पफ मध्ये हे करायचं। हे 5 आता परत 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 चेन घेतला। आता इथे मधी चेन घेतली होती आपण, तिथे परत पफ तयार करायचे। 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 8 तयार झाले। आता काय करायचं, यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये 4 हे करायचं। 4 हे केलं, पफ 4चा पफ केला, परत एक चेन घ्यायची आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये 4 घ्यायचे। 5 परत 1 2 3 4 चेन घ्यायच्या। परत आता इथे मध्यभागी जी एक चेन घेतली होती आपण, तिथे आपल्याला परत सेम 8चा पफ तयार। 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8चा पफ तयार झाला। परत आता काय करायचं, पहिल्या ह्याच्यामध्ये 4 घ्यायचे, 4 घेतले, परत एक चेन घ्यायची आणि परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये अजून 4 घ्यायचं, लूप क्लोज करायचा। परत 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4, परत सेम मधला एक जो खांब आहे तिथे आपल्याला पफ तयार करायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8 झाले। परत काय करायचं, पहिल्या 4 मध्ये जॉईन करायचं, एक चेन घ्यायची, परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये 4 हे घ्यायचे, पफ तयार। हे 5 सुंदर अशी तोरणपट्टी तयार करून होते आपली। 2 3 4 परत मध्यभागी जो भाग आहे त्यामध्ये 4। असाच आपल्याला पूर्ण तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। 4 5 6 7 आणि 8 झाले।
एक चेन घ्यायची आणि एक पफ तयार करायचं। ही आपली आता तोरणपट्टी कंप्लीट झाली आहे। इथं काय करायचं, आता हे 4 चेन घेतल्या, आता ही मध्यभागी जी चेन घेत होतो तिथे हे जॉईन करायचं। परत 4 चेन घ्यायच्या, 4 चेन घेतल्या, परत या खांबा आपण जो पफ घेतलाय तिथे आपण हा जॉईन करायचं। परत काय करायचं, 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4, 4 चेन घेतल्या, नेक्स्ट पफच्या हा जो नेक्स्ट पफ आहे तिथे असं जॉईन करायचं आपल्याला। हे पास, परत 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4, परत नेक्स्ट ह्याच्यावरती इथे जॉईन करून घ्यायचं। हे पहा, या साइडने पण आपल्याला 4 चेन तयार करून घ्यायचे आहेत। हे पहा, आता हे लास्टला कसं करायचं, परत 4 चेन घ्यायच्या लास्टला पण आलं की, आणि ह्या पहिल्या जिथे आपण स्टार्ट केली होती इथे, हे इथे लास्टला जे स्टार्ट केलं होतं तिथे जॉईन करायचं। जॉईन केलं आणि इथे हे उलन कट करून घ्यायचं। आता साइडने व्हाईट बॉर्डर तयार करून घ्यायची। व्हाईट बॉर्डर तयार करण्यासाठी आपण इथे आता काय केलं आहे, इथे हा आपण व्हाईट कलरचं उलन घेतलं। इथे जे 4 हे केले होते चेन घेतल्या होत्या तिथे मुके 5 खांब घ्यायचे, 1 2 3 4 आणि 1 5। परत या पण ह्याच्याला साइडला 5। हे झाले 5। आता काय करायचं, साइडने आता आपल्याला ह्या जे 4 हे घेतले आहेत तिथे आधी जॉईन करायचं। 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, आता आपण इथे 5चा पफ तयार करणार आहोत। 1 2 3 4 आणि हा एक 5। 5चा पफ तयार झाला, 5चा पफ तयार झाला। 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करायचं, परत 2 चेन घ्यायच्या आणि परत नेक्स्ट ह्याच्यावरती 5चा पफ तयार करायचं। 2 3 4 आणि 5, परत 2 चेन घ्यायच्या, परत नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करायचं। हे पहा, असंच आपल्याला पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायचे। मी पण तयार करून घेणार आहे, तुम्ही पण पूर्ण बॉर्डर असंच तयार करून घ्या। हे पहा, मी ही तोरणपट्टी तयार केली आहे। पूर्ण हे 50 लाईन तयार करून झाले आहेत आणि हा एक पार्ट पूर्ण तयार करून घेतला आहे मी। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसत आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता, या अदरवाइज हा कलर कॉम्बिनेशन पण यूज करू शकता। आता हे आपण 2 भागमध्ये डिवाइड करणार आहोत पट्टीला। हे पहा, हे 2 भागमध्ये डिवाइड केलं। सेम आता इथे जसं आपण मध्यभागी व्हाईटने केलं आहे, सेम आता या ह्याच्यात कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते। आधी आपण सेम नॉट लावून घेऊया। हे पहा, इथे आपण आता व्हाईट कलरने नॉट लावून घेणार आहोत। त्यात आपण जॉईन केलं। आता इथे आपण 6 चेन घेणार आहोत, 1 2 3 4 5 6। 6 चेन घेतल्या, मध्यभागी 1 सोडायचा आणि जॉईन करून घ्यायचं। हे पहा असं। आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या, 1 2 2 चेन घेतल्या। आता काय करायचं, या पफ वरती जॉईन करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता 10 खांब तयार करायचे आहेत डबल। इथे आपण आता डबल 10 खांब तयार करून घेणार आहोत। 1 2
2 3 4 5 6 7 8 9 9 आणि 10 हे झाले. आता या पफच्या इथे जे आपण चेन घेतले आहेत 2-2 तिथे जॉईन करायचं. हे पहा असं. आता काय करायचं आपल्याला, इथे हा कट करून घ्यायचा आहे व्हाईट कलरचा उलन. ते उलन कट करून घेतलं. हा एक्स्ट्रा उलन पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण इथे पिंक कलरचं उलन, 2 चेन आहेत तिथे आपण पिंक कलरचं उलन जॉईन करून घेऊया. इथे आता आपण इथे एक चेन घेऊया. आता काय करायचं, प्रत्येक खांबावरती आपल्याला एक एक चेन घ्यायची आहे. एक चेन घेतली, परत एक खांब घेतला, एक चेन घ्यायची. नेक्स्ट ह्याच्यावरती पण एक खांब घेतला, परत एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट खांबावरती पण एक खांब घेतला, एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट ह्याच्यावर पण एक खांब घ्यायचा, परत एक चेन, परत एक खांब, एक चेन, एक खांब. हे पहा, एक चेन, एक खांब घ्यायचा, एक चेन घ्यायची. हे पहा, असंच हे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं. एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, असंच आपल्याला इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे. हा राऊंड कंप्लीट झाला. आता काय करायचं, परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता इथे जो 2 चेन घेतल्या होत्या आपण, तिथे हा जॉईन करायचा असा. परत आपल्याला एक पफ घेऊन इकडे पलटवायचंय. आता काय करायचं आपल्याला, ही जे एक पफ घेतलाय आपण इथे, हा जो एक पफ घेतलाय, हा जो एक खांब घेतलाय त्यामध्ये आपल्याला पफ तयार करायचा आहे. हा जो एक खांब आहे त्यामध्ये आपल्याला पफ तयार करत जायचं आहे इथेपर्यंत. आता काय करायचं आपल्याला, याच्या खालून पफ तयार करायचं आपल्याला. हे 1 2 4चा पफ तयार करायचा. 3 1 2 3 आणि 4चा पफ तयार केला. आता काय करायचं, जॉईन करायचं. परत सेम नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण 4चा खालून घ्यायचं. हा जो खांब आहे आपला, हा खांब आहे त्याच्या खालून घ्यायचं आपल्याला असं. 1 2 3 आणि 4. हा पफ झाला. आता इथे जॉईन करायचं. हे पास. परत एक चेन घ्यायची. परत सेम नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण 4चा पफ द्यायचा. 1 2 3 आणि 4. हे पहा, सेम हे पुढच्या साइडने असं दिसतं. सेम आता ही पूर्ण राऊंड असंच तयार करायचं. प्रत्येक खांबावरती एक एक पफ तयार करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. हे पहा, ही पूर्ण राऊंड आपली
तयार झाली आहे. आता काय करायचं आपल्याला, एक चेन घ्यायची आणि इथे ज्या 2 चेन घेतल्या आहेत आपण साईडच्या याच्यामध्ये, तिथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपलं आता उलन कट करून घ्यायचं आहे. पिंक कलरचं कट करून घेतलं. मागच्या साईडने याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवरती नवनवीन तोरणचे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते पण जाऊन तुम्ही नक्की पहा. सुंदर असे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल या काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. हे पहा, आता हा राऊंड आपला कंप्लीट झालाय. आता काय करायचं आपल्याला, आता व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. तर हा व्हाईट कलर आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. हा जो आहे आपला इथे जॉईन करायचा. 2 चेन घेत होतो आपण, 2 चेन घेतले आहेत बॉर्डर तयार करताना, तिथे जॉईन करायचं. 2 चेन घेतल्या तर जॉईन करून 2 चेन घेतल्या. इथे आपल्याला आता डबल खांब तयार करायचं. परत एक चेन घ्यायची. परत आता या पफ वरती आपल्याला एक खांब घ्यायचा. परत एक चेन घ्यायची. परत या पफ वरती एक खांब घ्यायचा. परत एक चेन. नेक्स्ट पफ वरती एक खांब. परत एक चेन. परत नेक्स्ट पफ वरती खांब. परत एक चेन घ्यायची. नेक्स्ट पफ वरती खांब. आता काय करायचं, पहिल्या 5 1 2 3 4 5 पफ वरती आपल्याला एक खांब घ्यायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला जो मध्यभागी मिडल आहे त्यावरती 2 खांब घ्यायचे आहेत. एक चेन घ्यायची. आता इथे काय करायचं, एक पफ घ्यायचा, एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी आपल्याला अजून एक पफ घ्यायचा आहे. सॉरी, यावरती नाही, चेन घ्यायची. तर इथे एक पफ घ्यायचा. परत एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी अजून एक खांब घ्यायचा. हे पहा, असं मिडलला. परत एक चेन घ्यायची. परत आता नेक्स्ट ह्याच्यावरती एक पफ तयार करायचा. सॉरी, इथे एक पफ घ्यायचा. परत एक चेन. नेक्स्ट ह्याच्यावरती एक पफ. एक चेन घ्यायचा. नेक्स्ट खांबावरती एक पफ घ्यायचा. परत एक चेन घ्यायची. त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक. परत एक चेन. परत नेक्स्ट खांबावरती पफ घ्यायचा. हे 5. परत आता एक चेन. परत या ठिकाणी एक पफ घ्यायचा, एक खांब घ्यायचा. परत इथे आता जॉईन करून घ्यायचं. इथे 2 चेन घेतल्या होत्या तिथे आपण परत 2 चेन घ्यायच्या. नेक्स्ट पफ वरती जॉईन करून घ्यायचं. परत सेम प्रोसेस करायची. आता इथे एक चेन. आता प्रत्येक खांबावरती एक खांब तयार करायचा आपल्याला. परत परत एक चेन घ्यायची. नेक्स्ट ह्याच्यावरती एक खांब. परत एक चेन घ्यायची. प्रत्येक खांबावरती एक खांब तयार करायचं आहे. हे पहा, असं
आता काय करायचंय, मध्यभागी आपण मध्यभागी जे 2 चेन घेतल्या होत्या एका ठिकाणी, एक खांब एक चेन एक खांब, आता तिथे पण आपल्याला सेम करायचं आहे प्रोसेस. एक खांब घेतला, परत एक चेन घ्यायची, परत आता इथे एक चेन घेतली होती तिथे अजून एक खांब घ्यायचा, परत एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक खांब घ्यायचा, परत एक चेन घ्यायची, परत त्याच खांबावरती इथल्या एक खांब घ्यायचा. हे पास, परत एक चेन, परत नेक्स्ट खांबावरती खांब. अशा प्रकारे हे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं आपल्याला. हे पहा, आपले हे 2 राऊंड कंप्लीट झाले आहेत. आता काय करायचं आपल्याला, परत इथे आता 2 चेन घ्यायच्यात, 1 1 2 2 चेन घेतल्या. आता काय करायचंय, परत इथे आता असं जॉईन करून घ्यायचं. जॉईन करून घेतलं तर जॉईन करून घेतलं. आता परत या प्रत्येक खांबावरती आपल्याला आता परत पफ तयार करायचे खालतून. 1 2 3 आणि एक 4. 4चा पफ तयार झाला. परत नेक्स्ट ह्याच्यावरती पण सेम 1 1 2 3 आणि हे 4. 4चा पफ तयार करायचा आहे आपल्याला प्रत्येक खांबावरती. हे पहा अशा प्रकारे. परत सेम नेक्स्ट ह्याच्यावरती पण पफ तयार करायचा. 1 2 3 आणि 4. परत सेम प्रोसेस नेक्स्ट खांबावरती पण खालतून पफ तयार करून घ्यायचा. त्याच्या खालून आपल्याला खांबाच्या खालून तयार करायचं आहे, खालून घ्यायचा पफ. हे खांब याच्या खालून फंदे घ्यायचे. 1 2 3 आणि हा 4. सेम आता हा पण राऊंड आपल्याला असंच कंप्लीट करून घ्यायचा आहे. सेम प्रत्येक खांबावरती एक एक पफ तयार करत आपल्याला इथेपर्यंत कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला मी पण तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून घ्या. हे पहा, आता हा राऊंड आपला इथे कंप्लीट झाला आहे. इथे आता आपण हा इथे जॉईन करून घेऊया. इथे 2 चेन जिथे घेतले आहेत आपण तिथे जॉईन करून घेऊया आणि इथे उलन कट करूया. कट केला, ते आता कट केला आणि मागच्या साईडने आपल्याला त्याला ॲडजस्ट करायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, आता इथे पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत. हे पहा, आपण राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण पिंक कलर जॉईन करूया. इथे आपल्याला आता या इथे पिंक कलर जॉईन करायचा आहे. इथे पिंक कलर जॉईन करून घेतला. आता आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला 17 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 चेन घेतल्या. 17 चेन नंतर आता काय करायचं, करेक्ट असं आपल्याला इथे आता कुठं आपल्याला 17 चेन कंप्लीट होत आहेत तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्या 17 चेन इथे आले आहेत. इथे जास्त पण आपल्याला त्याला खेचायचं नाहीये. हे पहा, इथे या पफ वरती याला जॉईन करून घ्यायचं 17व्या खांबाला. आता काय करायचं, इथे एक खांब घ्यायचा. इथे जॉईन केला आपण. इथे आता आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. 1 2 3 3 चेन घेतल्या. परत 4 चेन घ्यायच्या. हा झाला. आता नेक्स्ट ह्याच्यावरती एक पफ तयार करायचा आहे.
नेक्स्ट पफ वरती एक पफ तयार करायचा इथे आपल्याला 5. परत एक चेन घ्यायची, नेक्स्ट ह्याच्यावरती एक पफ तयार करायचा, परत एक चेन घ्यायची, त्याच्या नेक्स्ट वरती एक पफ तयार करायचा. हे पहा, ते 4 पफ तयार करायचे आहेत आपल्याला. आता परत काय करायचं आपल्याला, पलटून घ्यायचं. पलटवलं, आता काय करायचं, इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 2 चेन घेतल्या. आता हा जो पफ आहे याच्या खालून आपल्याला हा जो खांब आहे त्याच्या खालून आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि एक 4. 4चा पफ तयार केला. परत सेम नेक्स्ट खांबावरती पण नेक्स्ट खांबाच्या खालतून एक पफ तयार करायचा. 1 2 3 आणि 4. 4चा पफ झाला. परत नेक्स्ट जो खांब आहे त्याच्या खाली पण सेम 1 2 3 आणि 4. हे पहा, पहिल्या फक्त लास्टच्या फक्त 3 खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे आणि या खांबावरती आपल्याला ॲज इट इज एक खांब तयार करायचा. हे पहा, परत 17 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आणि 17. 17व्या चेन घेतलं. परत त्याच ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. परत आपल्याला आता काय करायचं आहे, 2 चेन घ्यायच्या. 1 2. आता जो पफ आहे त्याच्या इथे जी स्पेस आहे तिथे जॉईन करायचं. परत 17 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 चेन घेतल्या. परत काय करायचं, आता प्रत्येक खांबावरती पहिल्या खांबावरती खांब तयार करायचा. एक चेन घ्यायची. आता नेक्स्ट जो पफ आहे हा पफ आहे त्यावरती आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. परत एक चेन घ्यायची. त्याच्या नेक्स्ट पफ वरती पण एक खांब घ्यायचा. परत एक चेन घ्यायची. त्याच्या नेक्स्ट पफ वरती पण एक खांब तयार करायचं. हे पहा, 4 खांब तयार झाले. आता आपल्याला पलटून घ्यायचं. पलटलं, आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत आता पहिल्या 3 खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि एक 4. 4चा पफ झाला. त्याच्या नेक्स्ट ह्याच्यावरती पण सेम 4चा पफ तयार करायचा. 1 2 3 आणि एक 4. हे झाले. पहिल्या परत 3 वरती 4चा पफ 2 3 4. हे झाले. पहिल्या 3 वरती 4चा पफ आणि लास्टच्या खांबावरती एक खांब. परत 17 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 चेन झाल्या. आता परत त्याच ठिकाणी इथे आपल्याला जॉईन करायचं. सेम अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता मी पहिल्या 5 खांबावरती 2-2 चे तयार करून घेणार आहे. नंतरच्या 7 वरती आपल्याला 4-4 तयार करून घ्यायचे आहेत. आता इथून
1 2 3 4 5 या 5 वरती 2चे तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 या 7 वरती आपल्याला 4चे तयार करून घ्यायचे आहेत. पुन्हा 1 2 3 4 5 या 5 वरती आपल्याला 2चे तयार करून घ्यायचे आहेत. आता मी 5 तयार करते 2 2चे, नंतर 4 कसे तयार करायचे ते तुम्हाला दाखवते. आता हे माझे 2 तयार करून झाले आहेत. अजून मी 3 तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून घ्या. नंतर 4 कसे तयार करायचे ते तुम्हाला दाखवते. हे पहा, आता हे पहिल्या 5 वरती आपले पहिल्या 5 वरती मी 2 2 तयार करून घेतले आहेत. आता इथून आपल्याला नेक्स्ट 7 वरती 4 तयार करायचे आहेत. मी ते कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. आता इथे आपण या 5व्या नंतर स्टार्ट करणार आहोत. 2 चेन घेणार आहोत. 1 2 2 चेन घेतल्या. आता काय करायचं, इथे जॉईन करायचं. जॉईन केलं. आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या. सॉरी, इथे जॉईन केलं, 17 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 या 17 चेन झाल्या. परत सेम आपण जसं तयार करत होतो सेम जसं करायचं. प्रत्येक खांबावरती एक एक खांब घ्यायचा आणि त्यामध्ये एक चेन. एक खांब झाला, एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट याच्यावरती एक खांब घेतला, पफ वरती एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट पफ वरती एक खांब, परत एक चेन. परत नेक्स्ट पफ वरती एक खांब घ्यायचा. हे झाले आपले 4 खांब. परत आपल्याला इथे आता 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता परत पहिल्या 3 वरती पफ 1 2 3 आणि हा एक 4. हे झाले. परत नेक्स्ट खांबावरती एक पफ 1 2 3 आणि हे 4. हा झाला दुसऱ्या पफ वरती. परत तिसऱ्या पफ वरती पण 1 2 3 आणि हा एक 4. हा झाले पहिल्या 3 खांबावरती पफ 3. लास्टच्या खांबावरती एक खांब. परत 17 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 चेन झाल्या. परत इथेच जॉईन करायचं. ज्या ठिकाणाहून सुरुवात केली होती तिथेच जॉईन केलं. परत अजून तिथूनच स्टार्ट करायचं. 17 चेन घ्यायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 चेन घेतल्या. परत काय करायचं आपल्याला, इथे प्रत्येक खांबावरती एक एक खांब आणि एक चेन. एक खांब एक चेन, एक खांब, परत एक चेन. हे झाले 4. परत पलटवायचं. परत 1 2 2 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 1 हे पहा, हे झाले 3 पफ. आणि हे परत 17 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं. हे पहा,
या ठिकाणी आता एकाच ठिकाणी आपण हे 4 तयार करून घेतलं आहे चेन. हे पहा सेम आता पुढच्या 7 वरती सेम असंच तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेतलं आहे, तुम्ही पण सेम 4-4 चे तयार करून घ्या. आता लास्टला काय करायचंय, आता हे आपण 4 खांब तयार केले आहेत. आता काय करायचं, जॉईन कसं करायचं दाखवते. 2 चेन घेतल्या, 2 चेन घेतल्या. आता काय करायचं, ते पफ तयार करायचा. पफ तयार केला. आता ह्या पफ तयार करायचा जो आपण हे घेतोय हा इथे आता आधी जॉईन करून घ्यायचं. हे बघा, हा आपली जी चेन आहे त्याच्या बरोबरीने इथे जॉईन करायचा. आधी पफ जॉईन करायचा आणि इथे इथे एकदम इथे असं जॉईन करून घ्यायचं. पुरा एक चेन, परत सेम नेक्स्ट याच्यावरती पफ तयार करायचा. 1 2 आणि इथे जॉईन करायचं. आता इथे परत चेन, नेक्स्ट याच्यावरती पफ, इथे आता इथे जॉईन करायचं. 2 चेन आहेत तिथे जॉईन करायचं. लास्टला एक जो खांब आहे हा तिथे खांब घ्यायचा आणि तो खांब पण इथे जॉईन करायचा. हे पहा अशा प्रकारे. आणि इथे हा उलन आपलं कंप्लीट झालं आहे. ते आपण आता कट करून घेऊया. कट करून घेतलं. हे तर मागच्या साईडनी हे एक्स्ट्रा उलन ऍडजस्ट करून घेऊया. हे पहा, हे आपला एक पार्ट तयार करून झाला आहे. हे पहा, आता आपण साईडनी त्याला बॉर्डर तयार करणार आहोत. आता काय करायचं, या आपण जो लास्टचा जो हे आहे तिथे जॉईन करायचं. तिथे जॉईन केलं, एक चेन घ्यायची, एक चेन घेतली. आता काय करायचं, परत आता आपण हे जे पफ तयार केले आहेत इथे जो एक खांबावरती, ह्या खांबावरती जे आपण पफ तयार केले त्या खांबावरती आपल्याला 5चा पफ तयार करायचा. 1 2 3 आणि 4 आणि 5. 5चा पफ तयार केला, जॉईन करायचा. परत आपल्याला 4 खांब घ्यायचे. 1 2 3 4. 4 खांब घेतले, इथे जॉईन करायचं. हे पहा असं. परत 2 चेन, 1 2 2 चेन घेतला. परत आता नेक्स्ट ह्याच्यात इथे जो एक खांब आहे तिथे जॉईन करायचं. जॉईन केलं, परत 4 चेन, 1 2 3 4. 4 चेन घेतल्या. परत 5चा पफ, 1 2 3 4 जॉईन करायचं. परत 4 चेन घ्यायच्या आणि परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं. 5. परत 2 चेन घ्यायच्या. 1 2 2 चेन घेतल्या. परत नेक्स्ट ह्याच्यावरती इथे जॉईन करायचं. परत 4 चेन घ्यायच्या. परत 5चा पफ, 1 2 3 4 जॉईन करायचं. परत 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 4. 4 चेन घ्यायच्या. परत इथे जॉईन करायचं. हे पहा, सुंदर अशी असं बॉर्डर तयार करून घ्यायचं पूर्ण ह्याला.
खूप सुंदर दिसते ही बॉर्डर, तुम्ही नक्की तयार करून घ्या। 1 2 चेन घ्यायच्या, परत नेक्स्ट याच्यावरती जॉईन करून घ्यायचं। मी पण तयार करून घेते, तुम्ही पण ही बॉर्डर तयार करून घ्या। आता आपण हे लास्टला बॉर्डर कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। इथे आपण आता व्हाईट कलर जॉईन करून घेतलाय आणि 2 चेन घेतल्यात। आता जो इथे 1 वर जे पफ तयार करत होतो, जी 1 ची लाईन आहे, तिथे काय करायचं, जॉईन करायचं। 4 चेन घ्यायच्या, 4 चेन घेतल्या। आता लास्टची जी चेन आहे त्यावर आपल्याला पफ तयार करायचं। 1 2 3 4 आणि 1 5 हे झालं। आता 4 चेन घ्यायच्या आणि परत तिथेच जॉईन करायचं। हे 5 परत सेम नेक्स्ट याच्यावरती 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, नेक्स्ट याच्यावरती जॉईन करायचं। जॉईन केलं, आता काय करायचं, 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 4 चेन घेतल्या। आता चौथ्या चेन वरती आपल्याला 5 चा पफ तयार करायचा आहे। 1 2 3 आणि 1 4 4 चा पफ तयार झाला। इथे हे जॉईन करायचं, परत 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं। हे 5 परत सेम 1 2 चेन घ्यायच्या, नेक्स्ट याच्यावरती जॉईन करायचं। 1 2 3 4 5 जॉईन झालं। 5 चेन घेतल्या, चौथ्या खांबावरती 5 चा पफ तयार करायचा। 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 4 चा सेम अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायची आपल्याला। जॉईन केलं, 4 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा। 1 2 3 3 चाच पफ तयार करायचा। परत 1 2 3 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं। परत 1 2 3 चा चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा। 1 2 3 परत जॉईन करायचं। 1 2 3 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं। परत 1 2 3 चा चेन घ्यायच्या, परत पफ तयार करायचा 3 चा, परत जॉईन करायचं। 1 2 3 चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं। असं आपल्याला 4च तयार करून घ्यायचे तिथे। एक 2 3 घे चेन करायचं, इथे जॉईन करायचं। इथे हे उलन आता कट करून घ्यायचं आपल्याला आणि मागच्या साईडनी ला ऍडजस्ट करून घ्यायचं। हे पहा असं। आणि आता काय करायचं, आपल्याला व्हाईट कलरनी त्याला बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। त्याला पण फ्लॉवरला पण हे पहा, इथे आता इथे जॉईन करायचं। साइडनी फक्त आपण ह्याला आता बॉर्डर तयार करून घेणार आहोत। 1 2 एकच चेन घ्यायची आणि
1 2 3 3 चेन घ्यायच्या, इथे जॉईन करायचं बस. परत 1 2 3 आणि इथे जॉईन करून घ्यायचे बस. 1 2 3 असं तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 तो इथे जॉईन करून घ्यायचं 5 आणि इथे हा वूलन कट करून घ्यायचा आपला. इथे जॉईन करून घ्यायचं. इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. ते हे पहा, हे पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. हे पहा, डिझाईन मी तयार केली आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.